नमस्कार, मी महेश जाधव. चालू वर्षी आमचा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी फळबागेमधलं एक अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळावं. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी एक साधारण 2 एकरवरती विविध फळपिकाचा प्रात्यक्षिक, त्यामध्ये जी रेग्युलर पद्धतीने लागवड केली जाणारी फळपिकं आहेत, केळी असेल, आंबा असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, पेरू असेल, हे तर दाखवतच आहोत. त्या व्यतिरिक्त परदेशी फळपिक पण आपण लोकांना दाखवतोय. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डाळिंबाचा प्लॉट आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. जनरली आपण पाहतो की डाळिंबमध्ये मल्टी खोड म्हणजे 3 ते 4 खोड एका ठिकाणी ठेवले जातात, पण आपण या ठिकाणी तंत्रज्ञान म्हणून आपण या ठिकाणी सिंगल खोडावरती एक खोड ठेवून त्यावरती आपण डाळिंबाची लागवड या ठिकाणी केलेली आहे. पहिल्यापासूनच एक खोडाला ताकद देणं, त्याला आधार देणं, त्याचे डेव्हलपमेंट करणं, अशा अनुषंगाने आपण हे खोड तयार केलेलं आहे. आणि तुम्ही जर पाहिलं वरून आपण कापड लावले आपल्याला तुम्हाला दिसते, म्हणजे कोणत्याही प्रकारचं एक फंगल इन्फेक्शन असेल किंवा पेस्टिसचं इन्फेक्शन असेल ते त्या खोडाला होऊ नये त्या अनुषंगाने आपण त्याला कव्हरिंग केलेली आहे. त्यामुळे खोड आपल्याला सर्व बघितले झाडे तर एकसारखे दिसत आहेत, वाढ एकसारखी आहे, उंची एकसारखी आहे, झाडाची कॅनोपी एकसारखी आहे. पण सोबतच तुम्ही जर पाहिलं तर झाडाला आधार मिळावा त्या अनुषंगाने आपण त्याला वाय आकाराच्या स्टेजिंगचा आपण त्या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला पूर्ण कॅनोपी आपण दोन्ही साईडला झाडाची डेव्हलप केलेली आहे. उजव्या हाताला म्हणा किंवा डाव्या हाताला अशा दोन्ही साईडला आपण कॅनोपी तयार केलेली आहे. आणि त्याला ज्या बाकी सबकिन आहेत किंवा ज्या फांदे आहेत ते आपण तयार केले आहेत, ज्यावरती आपल्याला माल सेटिंग चांगलं करता येईल. आता जर बाग पाहिली तर अवघी 7 महिन्याची डाळिंबाची बाग आहे, ज्या ठिकाणी आपल्या झाडाची ग्रोथ आपल्याला पाहता येईल. आणि त्याच्या पुढचं सांगायचं आपण काळ्या जमिनीमध्ये बाग तयार केलेली आहे, ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा कमी होतो, पण आपल्याला ते बाग तयार करण्यासाठी आपल्याला प्रयत्न पण करावे लागले. पण त्या अनुषंगाने बाग चांगल्यारीत्या आपण ती तयार केलेली आहे. शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स पण ह्या टेक्निकला चांगला आहे. शेतकरी येत आहेत, पाहता येतं आणि हे तंत्रज्ञान कसं करायचं यासाठी आमच्याकडून माहिती घेत आहेत. धन्यवाद.